आता आम्ही मीठ मसाला लावून ठेवलेला आहे थोडा 5 मिनिटांनी आम्ही खातो. असं कैरी तोडून घेण्याचं शिकतो तुमच्या रवळनाथ नाट्य मंडळ यूट्यूब चॅनलवर. गाईज आम्ही चाललो केळुसकर फॅमिली यांच्या बागेत. त्यांचा आंब्याचा बाग आहे. खूप वर्षाने आम्ही गेलो नाही, तर आज जाऊया आणि बघूया किती कैऱ्या आहेत ते. इथून खालसून पण रस्ता आहे जायला, पण आम्ही रस्त्यावरून चाललो आहे. बघा कसा रस्ता आहे. हाय नूतन. हाय हाय ताई. आमचा बॉडीगार्ड पण आलाय आमच्या. तोरणं खातात ही तोरणं. तोरणं म्हणजे काय आहे ते नक्की? हो, तोरणं म्हणजे काय सांगते का? रानटी फळ आहेत. खायची असतात. खायची असतात. अच्छा. ही बघ करवंद पण धरली. ही बघ करवंद जाम धरले. आवळ्याचं झाड पण धरलेलं आहे. ही फांदी दाखव. अशा प्रकारे आवळे पण लागलेले आहेत. ही बघ वरती करवंद आहे. हे आवळे आहेत. हे आवळे आहे? हा. वा. हे बघ करवंद. बघा मंडळी, आवळे. रानटी काय म्हणतात तो? रानटी मेवा. रानटी मेवा. हा हा हा. करवंद बघा. करवंदाची झाडं आहेत बघा. चला टायमिंग बघून पुढे पुढे. हो, काळोख झाल्यावर मग लवकर परत यावं लागेल आम्हाला. 6 वाजत आले. हा, बघा. खाई लो कशी का? बरोबर दिलं. गडगो पास करायचे आपल्याला. नाही, ते वाट आहे गडगोची. वाट ना. याचं नाव काय? चिकनी. करवंदासारखं असतं काय? करवंद वेगळी पिकलेली पण आहेत. खाऊन बघ. यंदा कांब्यावर आंबेच नाही आहेत. आंबे काही दिसत नाही आहेत. केळुसकरांचा बाग. आंबे काही दिसत नाही. फायनली आम्हाला 2 आंबे दिसलेले आहेत, कैऱ्या. पण एक कैरी आहे. खूप वर्षापूर्वी मी आलेली इकडे, तेव्हा आंबेच आंबे होते. आता आंब्यांची संख्या फार कमी झाली आहे. दिसत आहे. पाच 6 वर्षापूर्वी आंबेच आंबे होते. मार्च महिन्यात आले तरी कैऱ्या दिसायचे. काजूचं झाड बघा मंडळी. ताईने एक काजू तोडली आहे. दाखवा ताई. भाजून खावा लागेल आपल्याला चुलीत टाकून. ही सुकली नाही अजून. हे कैरी तोडते. असं कैरी तोडून घेण्याचं सुख फक्त कोकणात. बघा
ते खालचे दाखव. आमच्या ताईंच्या झाडावर आंबे किती धरले. आंबे ह्या कलमाची फळ मोठी होत नाही गे. आता याक पण त्याच्यावर फळ नाही. आता याक दिसत आहे. पण कैऱ्या खूप कमी झाल्या आहेत. हा तर काळोख होत चाललाय, तर आम्ही परतीचा प्रवास चालू करतो. 2 आंबे आहेत, 2-3 आहेत. हे दाखव. यंदा आंबे भरपूर नाही लागले. यंदा खूप कमी आहेत आंबे. दरवर्षी भरपूर लागतात, यंदा लय कमी आहेत. हे कायच नाही आंबे. पुस्तक एवढे आंबे असे चिखल होते खाली पडून. अच्छा. हो, मी पण आलेली खूप वर्षापूर्वी, तेव्हा भरपूर होते आंबे. आम्ही साठा घालायची नेऊन. हो, किती साठा घालायची तुम्ही ताई? तुम्ही विकले पण आहेत ना साठा? किती रुपयाला विकलेत एक साठा? 50-40 रुपये. अच्छा. 2 वर्षापूर्वी. अच्छा. गेल्या वर्षी पण नाही आंबे, यंदा पण नाही. गेल्या वर्षी होते पण एवढे आंबे कमी का झाले? पावसामुळे म्हणजे थंडी गरम. अच्छा. थंडी पण भरपूर पडली ना. हा. खाली बघ दगड पायाखाली. हे बघा, ह्याला काय म्हणतात? पायरी. पायरी. पायरी आंबा. पायरी आंबा. तो हापूस आंबा मगाचा. एक पायरी आंबा तोडलेला. पायरी आंबा भरपूर धरलेले दिसत आहेत. वा 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 वा. मंडळी, हे बघा. पायरी आंब्याची टेस्ट कशी असते ताई? पायरी आंब्याची टेस्ट कशी असते? चांगली असते. मग तुम्ही काय करतात त्याचे? पिकवून खातात की कसे? पिकेच मस्त आता. झाड पिके. पायरी आंबे धरलेले दिसत आहेत भरपूर. बघा, खाली असे लटकलेले मस्त दिसतात ना. हापूस आंबा दिसलेला आम्हाला एक काय झुंड. हो 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 हो. वा 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 वा. हापूस आंबे पण धरलेले आहेत. परत 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 परत. अशा प्रकारे आम्ही बागेत जाऊन आलेलो आहोत. 2 कैऱ्या तोडलेल्या आहेत. तर आम्ही बघूया, चटणी किंवा आम्ही लोणचं करून दाखवू तुम्हाला. रेसिपी टाकू. तर लवकर घरी जातो आम्ही. काळोख होईल. साल पण खाऊ गई आहे ना. लोणचं मध्ये चाल हे नाही, काढत नाही ना. टिंकोला काय करणार तू? मसाला लावणार? हो. कटिंग करून आमचं झालेलं आहे. आता आम्ही डिश मध्ये घेतलेलं आहे. आता त्याच्यात आम्ही मसाला तर ही बघा आता आमची रेसिपी. काय टाकतोय तू? हाय मसाला. अच्छा. आणि आता हे मीठ. ओके. आणि हे साखर. तेल पण टाकतात ना थोडंसं? मसाला टाक अजून. एवढं नको जास्त. मी टाकतो. जरा पाणी सुटायला पाहिजे त्याला. मीठ मसाला साखर टाकलेली आहे. मग ते सगळं मिक्स होणार. हा, त्याला चव येणार. मग आता आम्ही मीठ मसाला लावून ठेवलेला आहे थोडं 5 मिनिटांनी. आम्ही खातो.
थांबा चमचा जरा. पाहिजे तर चमचा घ्या. बाबा. कल्पना पण धरली हो. हे बघ काळजी. साखर. एका तास चांगलं तुका वेगळा घे थांबते. आम्ही तुका काय साखर ताजे कैरी असे खायचे फक्त कोकणात. एक नंबर. मीठ मसाला दीक्षा, पाहिजे. तुझ्या वाटेचं साईडला ठेवते बघ. रिक्षा जाम जळतला आता. मीठ पाहिजे तुला. नको बस झालं. साखर. पिंकू शेट